मका बिका लावली का नाही रे? झाली पेरणी आता काय पावसाचा अंदाज बिंदाज बघून करू म्हटलं. पावसात काही लय घाई करण्यात माझ्या नाही. काय अरे नाही नितीन कसं आहेस? एकदम मजेत बघ. कधी आला गावाला? 2 दिवस झालं तर उद्या जायचेच. लगेच रिटर्न? काय नाही कंपनी सुट्टी नाही देत आता ओळ आहे ना. लोड आईचं झालं. कसं काय? आईचं बरं आहे. कालच दवाखान्यात नेलंय त्याला. तिकडे जायचं नाही घेऊन आईला डायरेक्ट सोबतच? तिला मस्त म्हणतोय मी चल. हम्म. पण ती तयारच होत नाही. म्हणते हे घर माझं इथं मन गुतलंय. तिला किती वेळा म्हणलं चल जाऊ आपण. पण ती ऐकतच नाही. ऐक ना, लग्न करून घे ना मग. कोण मी? हा नको बाबा. कार लग्नाचं लय अवघड झालंय. का रे काय आलं असं? लग्न कराय काय नाही रे. तुला तर माहिती आहे आईवर माझा जीव किती. आता त्या खालच्या आईच्या तुकाराम तात्याच्या पोराचं लग्न झालं. हा. त्याच्या बायकोनी त्याच्या सासूला नाही नाही ती बोलली, घरातून हाकलून दिलं. तुकाराम तात्याचं बघितलं काय हाल चालले. आणि तशीच पोरगी जर माझ्या आयुष्यात आल्यावर अरे पण असं थोडीच असते ना. काय सांगता येत नाही रे बाबा. आजकालच्या मुलींवर विश्वास नाही. सगळ्या नाही तशा, पण आपल्याच नशिबीतच आल्यावर काय करायचं. तू एक काम कर, आपली ना खेडगावात साधी बोळी पोरगी बघ एखादी गरीब घराण्यातली, जी तुला सांभाळीन आणि आईला पण जीव लावेल. आणि तुला सांगू का, तुझ्या आईने लय केलं तुझ्यासाठी. आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले, आईला जीव लाव चांगला तू. आईवर हाय रे जीव माझा, पण ती ऐकतच नाही. लय हट्टीपणावालेली. नाही नाही, चालूच असते असं थोडंफार. बघ बघ नीट तुझ्या विचार याने काय होतंय कसं काय, पण आईला जीव लाव. आईने लय केले तुझ्यासाठी, कष्ट लय केलेले आहेत. आईला आता म्हातारा त्रास नको देऊ. बरोबर. पण मनासारखी मुलगी नाही भेटणार रे गावात. अरे भेटन रे, तू काय एवढं टेन्शन घेतो? तू काय वाईट पोरगा आहे तवा? चांगला पोरगा आहे तू. चांगला असेल तर सगळं चांगलं भेटन. काय नको टेन्शन घेऊ, भेटन आला का चांगली. बघतो ना आई संग बोलतो आणि विषय काढतो. येऊ का? ठीक आहे चालतंय ना, भेटत जा आल्यावर. हा. कुठे आहे सरपण आणायला? तिला किती वेळा सांगितलं म्हातारे काम नको काम नको करू. आराम करायचा जरा. काय का मी करू शकतो माझ्या हाताने, तुला माहिती. अगं का आलं रे दादा? तू मुद्दाम न करते का काय? काय केलं बाबा? काय केलं मी तुला? काय म्हणलं काम नको करत जाऊ. डॉक्टरने किती सांगितलं तुला काम नको करू काम नको करू. आराम कर ना जरा. अरे बाबा चुलीला लागत ना. अगं मी तेच सांगतोय म्हातारी तुला. गॅस आणलाय ना, गॅस आणलाय ना. अरे मला ते गॅस नाही येत नीट का चुलीवर आपलं तेवढं वाचवतो गॅस. अगं बाई सगळं वाचन, पण तू बी नीट राहिले पाहिजे. मी नीट राहीन ना. मग तू लग्न कर ना. काय मला लग्न बिग्न करायचं नाही. सगळी जण लग्न कर लग्न कर. अरे मग मलाच किती काम पडत आहे सगळं घरातलं बाई करायचं. तुला कोण म्हणते मी बाई लावू का कामाला? नको त्या नाही नीट करीत काम. येडो आकडे करीत तिकडे कसंही करू दे, तू फक्त काम नको करू आहे. अरे कोण करीन बाबा? तू नोकरी करतो, मी घरातलं नाही करायचं. कोण खाय प्यायला घालणार मला? तुझं म्हणणं काय आता? तू बायको कर, म्हणजे तुला बी जपन, माझं बी थोडस अन्न पाण्याचं बघन. हा आपली घर असती नीटकी चालन बाबा. दादा तुला कळत कसं नाही बाबड्या? मी चांगलं सांगते ना. हा करतो बघ. बघ मुलगी. हा बघ मुलगी बघ. बघू ना. म्हातारे कर जरा आजूबाजूला फोन कर. मुलगी बघा. करा मुलगी. हा बघ. हा चालेल. पण काम नको करू. नाही करायचं. लग्न केल्यावर तर नाही ना काम करायची. नाही करायचं. करतो बाई आता काय चढवा घोड्यावर. बाय ऐकलं त्याने बघ. हा मग आता म्हणलाय बघायची तर बघ. तू बी बघ मी बी बघते. तुला चहा करून देऊ कुलसाक? हात अर्धा कप पी तू बी मी पिते. गोड करते तुझं तोंड. थांब जरा. राम राम. काय म्हणतात चौधरी साहेब? काय नाही काय काम काढ. अहो काम असं होतं, बाचा होता आपला. हा तेव्हा आपली चर्चा झाली एकदा. काय लागणार हा लग्न. काय काम करतो? पोराट इंजिनियर आहे, लाख रुपये पगार आहे. गरबीर घर आहे साधं, पण जमीन 5 एकर आहे चांगली. पाण्याची जमीन आहे ना. पाण्याची हा विचार करून सांगतो मला. हा पोरांना येस नाही पेणार बिणार नाही. काय सांगायचं निर्वेसली पोरग. अहो एवढे संस्कार ना. लई संस्कार पोराला. प्रेमाने वागणार सगळ्या संग. अगदी रूम बिम आहे का? सध्या रूम नाही, पण आज लाख रुपये पगार आहे ना. हे घेईन पुढं माझं थोडंफार ऍडजस्ट करावं लागत. बाबा कोण आहे ते? हे मुलाचे
आमचा भाच आहे. भाचा आहे का? हा. मुलाचे म्हणजे यांचा मुलगा आहे भाचा. हा. कशासाठी पण तुझ्यासाठी आले बघाय. माझ्यासाठी? अहो बाबा इतके लवकर लग्न कुठं माझं लावून देता? अरे चांगल्या कामाला आहे, ₹1,00,000 पगार आहे. तुम्हाला कसं समजत नाही? मी तुम्हाला सांगितलंय ना माझं लग्नाचा विषय काढू नका. आता तर कुणी पण यायला लागलंय बघायला. त्यांचं म्हणणं आहे चांगलं आहे, मुलगा चांगला आहे. अहो पोराचं वागण्याची ना तुम्ही कुठं गावात विचारा बा. निर्व्यसनी पोरगा, कुठलंही व्यसन नाही. भेदभेद आणि नाही. अहो काय सांगायचे आता, पोर म्हणजे लाखात एक पोर बघा. मग चांगलं आहे तुझ्याशी. हा. आहे बा, पगारवाली भेटतील, मोठाली प्रॉपर्टीवाली भेटतील, बरं. पण निर्व्यसनी पोरगा जमान्यात राहिले का तुम्ही सांगा ना. करू याचा विचार करू आम्ही. हा, त्याच्यामुळे मी आलो होतो भाऊ. त्याचा चांगली माणसं त्याचा तुम्ही विचार म्हणून. त्याचा विचार घेतो हा हा. आणि मग सांगू तुम्हाला. बरं मग तुम्ही पोरीचा विचार घ्या आणि मला 2 दिवसांनी कळवा. चल. हा, नाही तर काय व्हायचं, आम्हाला दुसरं एक स्थळ आहे, पण आम्ही तुम्ही चांगली माणसं आहे आणि चांगली सोयी झाल्यावर जरा बुवा माणसातली चालेल. माणसं भेटली चांगलं वाटत मला. चालेल. बरं जाऊ का मी मग? हा या. हा. बाबा तुम्हाला एक काही काम नाही. हात कशाला त्यांना सांगायचं? बघतो आणि विचार करतो. मुलगा चांगला आहे, IT इंजिनियर आहे. असं बी त्यांचं पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं मी लग्न करावंच का? हा चांगला आहे ना मुलगा. तुम्ही म्हणता ना तसं. पण चांगलं असेल तर एकदा बघून घेऊ. चालेल चालेल, तुझं म्हणा काय पुढे आहे का आम्ही. आता तसं बी मी शिक्षण झालंय माझं सगळं पूर्ण. मग आता काय करणार तरी काय, नोकरीला तर तुम्ही जाऊन देत नाहीत. नाही नोकरी नाही आता ते हायपर नोकरीला म्हणलं चांगलं आहे ते. बर बरं मी चहा ठेवते. बरं. हा? हा. बरं झालं बाई, माझ्या लेकाचं लग्न झालं. सून बी चांगली भेटली मला. कल्याण. मावशी हो. कुठे गेला का नितीन? अरे बाबा इथंच गेलाय आता, लग्न नवीन झाल्यावर बायकोला घेऊन फिरायला गेलाय. बायकोला घेऊन? हा मग. तू तर काय आम्हाला लग्नाचं नाही सांगितलं, सगळं घाई गडबडीत. अरे कसं आहे माहितीये का, आता आमची गरिबी तुला माहितीये आणि माणसं बी जास्त नाही, त्यामुळं थोड्या याच्यात घेतलं उरकून. आणि सुनबाई बी चांगली भेटली आमच्या नशिबाने. चांगलंय मग, सुनबाई चांगली म्हणलं. हा, आणि तो बी खुश आहे. मला असं दुःख सारखं मला बरं नसतं, म्हणून बरं आहे बाबा माझ्या नजरेसमोर लेकाचं. चालतंय मग, चल येतो. हा बस. येतो, नितीन आले येतो तुला परत. काही चहा पाणी? नाही चहा नको, येतो नितीन आला ना घ्या. हा. परत येतो मग. बरं हो बरं. चालेल. आई येतो मी, काळजी घे. तू निघालावे लगेच. अगं 8 दिवस झालं कामावरून नाही गेलो. कामावरून काढून टाकते नाही गेलो तर. तुझंही बरोबर आहे म्हणायला, आता लई सुट्ट्या नाही देत ते लोक. अरे तू चालला ऑफिसला तिकडे कामाला आणि ते लेकरू घरातच होय रे. मग 8 दिवसांनी येणारच आहे की मी. पण तिला नाही ना करमायचं. अरे नवीन लग्न झालं तुमचं, घेऊन गेला असता तो. तुला म्हणायचे काय? तो संग घेऊन जा ना. हे आई, तुला मी आधीच सांगितलंय तुझ्या आजारपणा तू काम नाही करावं म्हणून मी लग्न केलंय. आणि आता म्हणते का घेऊन जा, राहू दे तिला. आणि तसंही तिला आधीमध्ये येत भेटायला. तू हे नको करू. बरं काय हो, अगं माझी मशी इच्छा आहे तुला घेऊन जायची, पण तुला तर माहिती आहे आई किती आजारी. आईची काळजी घ्यायला तर पाहिजे ना कोणतरी. आणि मला माहिती तुम्हाला समजून घेशील. 8 दिवसातून मी 2 दिवस सुट्ट्या काढून येत जाईल. आणि एकदा तिकडं चांगलं सेट झालं, आईचा आजार थोडा बरा वाटला की मग चांगली रूम बघतो, एक फ्लॅट घेऊ आणि आपण राहून तिकडं. हा, नाराज नाही ना? काय काळजी घे आई, काळजी घ्या तुम्ही दोघे. येऊ का मी? बरं बरं. चल येतो. चल सावकाश येतो. गेल्यावर फोन बिन कर. हो हो, गेल्यावर फोन करतो. सावकाश जा रे बाबा. आले माझ्या गाड्याला. अरे काही सांगत तुला आज तेच सांगतो ना. का ना, जाऊ, तू यायला लागत होतो येड्या, तू आला नाही. मला म्हणणार ना, तिची झाली, कामाची झाली. आहे. ओय, नितीन इकडे ये. नितीन आला बघ. लग्न झालं तरी सांगितलं सुद्धा नाही नितीन. काय अरे घाई गाडीबडीत झालं, तुम्हीच लागले होते माग लग्न कर अरे लग्न पण कर. सांगायची तरी लग्नाला. काय घरी त्या दिवशी गेलो, हा. आई आजारी होती, मामा आला डायरेक्ट म्हणा लग्न करायचे आत्ताच्या आत्ता. सुपारी फोडाने आलं डायरेक्ट मंगळसूत्र घातलं. अरे तू एवढा चॅप्टर मावशीने सांगितलं आम्हाला, तू सांगितलं नाही यार. तसं नाही होय झालं नितीन, गडबड. पण लगेच चालला तू, बायको नाही नेली सोबत. हा कर. लग्न पाय 15 दिवस सुट्ट्या घेतल्या. मॅनेजर म्हणला जर 2 दिवसात नाही जॉईन झाला तर डायरेक्ट कायमची सुट्टी घे. अरे पण तू नवीन लग्न झाले, पोरीची अपेक्षा असती नवऱ्या सोबत राहावा, हिंडावा, फिरावा, आणि तू लगेच निघला. हे बघ मित्रा, बायकोच्या अपेक्षा तेव्हाच पूर्ण केल्या जातात जेव्हा नवऱ्याकडे पैसा असतो. पैसा असला की अपेक्षा पूर्ण होणारच आहे. आणि नोकरी गेल्या कुठून अपेक्षा करतोय? आहे ना.
हा आणि मला माहिती तुम्ही काय बडबड करताय तुम्हाला पार्टीच पाहिजे ना हा लवकर लक्ष द्यायला लागत होतं. 13 तारखेला पगार आहे 16 तारखेला सुट्टी काढून आलो बसू ना आपण हा हा? मोठं ओके, काम म्हणजे. काय टेन्शन नाही. पण ऐका ना आई आजारी असते आणि वहिनी पण आता नवीन आहे गावात तर आधी मध्ये चक्कर मारा आणि ताईला सांग 1-2 चक्कर मारायचा घरी बरं बरं काय काय नको. नाही, वहिनीला आहे ना आम्ही आहे ना. आम्ही आहे ना वहिनी. तुम्ही हाय नाही तुम्ही ताईला पाठवा तुम्ही नका घरी जाऊ हा. तुम्ही हा, वाईट म्हणजे असाल चल तेच जा. आहे, चल, तेच. हा? चालतं जाऊ का हा चालतंय, फोन करा. चल, जा सर. बाय, बाय. काय रे, झालं सांगितलं- तसं सांगितलं सांग. तर लग्नाचं. पार्टी आहे ना जाऊ दे पार्टी मुरुडे, आपल्याला काय 13 ला पार्टी आपल्या काही पार्टीची असं. चला आपलं गावात जाऊ मुरुडे. हे ना माझ्या बापाला काहीच कळत नाही दिलं त्या ह्याच्या संग लग्न लावून येड्या संग काय नुसतं आईची सेवा करायला कधी आली काय कधी आली आणि आता आली नाही मी इथंच राहणार आहे आता मी जात नसते आता सासरला काय झालं काय नेमकं काय झालं काय केलं ना वाटोळं माझं तुम्हाला वाटोळच करायचं होतं ना माझं लग्न 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 नको म्हणलं इतक्या लवकर लग्न तर दिलं लग्न लावून त्याच्यासोबत मग आता तू काय करते नेमकी काय करते काय येतोय आईला भेटतोय आईला पैसे देतोय आईकडेच लक्ष दे आईला सांभाळ आईच खाणं पिणं बघ सारखं म्हातारी 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 डोक्यात बसली ती म्हातारी माझ्या सांगतो मी नाही त्याला काय सांगतो एकटच जातोय निघून 2 दिवस येतोय आठवड्यातून एकदा तोंड दाखवलं की गेला आठवड्यातून येतोय तोंड दाखवतोय की गेला एवढ्यासाठी लग्न केलंय का मी नको नाराज हो बोलतो मी ते सांग हा काय बोलता काय माहित तुम्ही गप्प बसले म्हणूनच झाले तुम्ही सांगितलं असतं ना अगोदर तू ते तुझ्या बायकोला तुझ्या बरोबर घेऊन जा गेला असता घेऊन पण बापाच्या घरी इतके दिवस नाही राहायचं कधी लोकांना नाव ठेवतात ठेवू द्या मग तुम्हाला सांगत होते ना मी लग्न नको माझं करून द्यावं म्हणून तुम्हाला समजलं नाही ती ते आले बोलतो मी ते सांग तो टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ टेन्शन तर दिले अगोदर आणि आता घेऊ नको तुम्हाला कळत नाही मग काय आता काय मग चहा ठेव तेवढा चहा ठेव हा तुम्हाला चहाशिवाय सुधरतच काय दुसरं सुनबाई पाणी आण ग जरा जिभेला चव नाही तोंडाला ऐक ना अगं तोंडाला चवच नाही माझ्या काहीतरी असं बनवते का लाज फीज वाटते का नाही थोडी विष घालून मारून टाकीन आता काय झालं बिनलाजवानी हे कर ते कर सांगतात नाही पोराला सुनबाईला पण घेऊन जा म्हणून शहरात का नाही मोल करीन पाहिजे होती ना तर दुसरी आणायची ना मला कशाला करून आणायचं हा कामाला ठेवायची एखादी बाई स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं वाटोळं करायचं ही चांगलं जमतं आपल्याला गमत रे मर तू लवकर मर तुझ्यामुळे ना मी इथे आज डंगर कुठली नको करू बाई काही नको करू आणि पोराला सांगायचं गुडीत काय सांगायचं सुनबाईला घेऊन जा आणि हे जर सांगितलं ना मी काय बोलले मी काय केलंय तर मग मुर्दा पाडीन रात्रीचाच नरड दाबून कळलं का नाही सांग नाही सांगत मोर इथं झोप म्हातारे काय होय नी काय आलं मावशी बरं आहे का नीट बसा ना तुम्हाला त्रास होतोय का काही काय होय नी काय आलं मावशी ती जाती काय नाही त्या गोळ्या घेत नव्हत्या मग थोडस ओरडून बोलले त्यांना मावशी काय ग काय तुला बरं नाही भाऊ शॉर्टात काय हा मला बरं नाही तोंडाला माझं चवच नाही अरे काही खाल्लं ना अगं मग वहिनीला सांगायचं बनवायला आणि गोळ्या बिळ्या वेळेवर घेत जा हा वहिनी एवढी तुला सोन्यासारखी सून भेटली जीव लावी ती खायला प्यायला सगळं देते गोळ्या तुला फक्त गोळ्या घ्यायचंय हा नितीनने त्याच्यासाठी ठेवली ना वहिनीला इथं तुझ्याजवळ काळजी घ्यायला त्यांनी काय आणि मग? ठेवली मला घेते ना सासूबाई मी तुमची काळजी अहो त्यांना सारखं जेवायला वेळेवर सगळं पाणी सगळं आणून देते गोळ्या पण हातात देते पण खातच नाहीत त्या काय ग मावशी एवढा जीव लावती तुला सून नंतरी तू हे करते गोळ्या नाही खात गोळ्या खात जा मला नितीनचा फोन आलता तेव्हा म्हणलं एकदा जाऊन यावा मावशीचं कसं काय बघावा नसताना नका नितीनच्या डोक्याला ताप देऊ तुम्ही वेळेवर गोळ्या बिळ्या खात जा आणि एवढी सोन्यासारखी तुला सून भेटली जीव लावणारी माझी लई काळजी घेते ती का जीव लावते ना मला काय खायला नको पाहिजे ते सगळं देते बघ हा सांगत जा तिला काय लागलं तर आणि मला सांगा काय लागलं तर हा हो बरं का वहिनी हा, फोन करा तसा चालते चालतंय चला जाऊ का तू येत जा मधून अजून हा येत जाईन मी काय लागलं तर सांग मला चला कशाला कशाला येत जा तुझी चौकशी करायला हेरडे तसं नाही ग तर
तसं नाही तसं नाही कसं सांगायचंय सगळं गावाला भोबाटा करायचाय माझी सून मला त्रास देते म्हणून करायचंय का गप तोंड ठेवायचं बाबल्या हा. आणि सोमे कुठं गायब आहे रे याला- गाड्याला नाही आलं काल कुठं जाते रोज ना काय रे मित्रांनो काय रे कुठे गेलता अरे काय नाही ते नितीनने फोन केलता काल म्हटला मावशी का जाऊन ये हा. म्हटलं मग ठीक आहे जाऊन येतो त्याची काळजी बिळजी कस काय घेते मावशी कसं काय मावशी बस येते हे पण नितीन नशीब काढलं बरं का वही चांगली काय वहिनी लय चांगली आहे लय जीव लावी ती मावशीला हा. पार गोळ्या बिळ्या खायला जे लागन ते पार नशीबच काढलं त्याने हा वहिनी खरंच चांगली आहे हा चांगली नाही खरंच चांगली आहे हा त्याच्यावर तू सारखा जाते नाही रे तसं नाही पण आता नितीन आपला भाऊ जाऊ आहे. दे परत दिवशी जाऊ दे आता त्या साईडला नितीन कधी येणार आहे ती पार्टीचा नितीन आता 13 तारखेला म्हणलं की तो येणार आहे 16 त्यो- म्हणला का 13? अरे 13 म्हटला होता त्यो अरे उद्या आलं तर 13 जवळ. आहे. बाबूला दोन तीन येईल दिवस. तो. आता येईन. हा आलाच आपलं काय नियोजन टेन्शन? होईल आपलं नियोजन फिक्स आहे बाकीचे काय हो तुम्ही नका टेन्शन घेऊ नितीन आपल्याला माहिती नाही तो पार्टी केल्याशिवाय आपण त्याला सोडित नाही हा. चला ते म्हणलं, आपण चल, जाऊ गावात चल, परत गावात चहा सांगशील ना हा चला तुम्ही काका बरी नाही काय तब्येत कशाच बरं बाबा तसंच दुखू चालू आहे माझं औषध घेत जा ना मग वेळेवर अरे औषधाचं तर नाव नको काढू रोजच्या ना छटाक अर्धे छटाक गोळ्या खावा लागत अहो, आजारी असल्यावर घ्यावं लागत ते काय सांगायचं सुनच काय चालू तुझ्या सुनाचं तिचं नाव नको काढू बाबा काय म्हणते ती कुठून मला सुचलं आणि असली सून घरात करून आणली आली तेव्हा तर गरीब गाय होती पण आता तिच्या पोटातले पाय दिसायला लागले काय नाही काय झालं काय नाही मामा मामा कधी आले आता चालू हा वय काय म्हणत सासूबाई काय नाही सांगत होते काय चाललं नाही. व्यवस्थित हा ना हम्म. हा तीच म्हणलं काय गुणगान गात होत्या माझं नाही, चांगलं सांगत होते काय लयच गुणगान गात होत्या काय आत्या माझं घाबरतात काय मला नाही कधी होता काय सांगत होत्या काय नाही मी म्हणलं. तुम्हाला गोळ्या औषध वेळेवर देते का नाही हो. मामा ह्यांना सांगा बरं का गोळ्या औषध वेळेवर घेत नाहीत हो घेत जा हो मामा एक काम करते मी तुम्हाला चहा ठेवते हा? हा हा? तुम्हाला प्यायचा का थोडा तुम्ही दोघं गप्पा मारा तवर मी चहा ठेवून आले एवढी का घाबरली सुन तुला त्रास देते काय हा छेडती का तुला काही हा तसं नाही रे दादा मग ती खूप चांगली आहे हा. खूप जीव लावती मला काय पाहिजे काय नको सगळं विचारते मला चांगलं खायला घालते वेळेवर औषधं देते माझं आथरून पांघरून करते लय जीव लावते रे लय चांगली सून आहे माझं नशीब एवढं चांगलं आहे का इतकी चांगली सून भेटली एवढी सून चांगली भेटली हा मग गोळ्या औषध वेळेला टायमर घेत जा ना हा येऊ मी हा चहा घेऊन जाणार आहे त्यांच्या आठवलाय नको चहा मला आहे ना गावात कामी जरा बरं आणि काय अडचण आली तर फोन कर मला हा सावकाश जा. हा. गेलं वाटते म्हातारा आत्या गेले मामा हा काय करत होती म्हातारे डंगरे सांगत होती का सगळं माझं सोड काय मर्डरच करते मी हा? तुला सांगितलं मला चल तू चल म्हातारे तुझ्या आज आहे ना हे काय करताय हे काय करताय तू कोण का चोंबडे फुगारी तुझ्या तू जर मला दिसली ना परत इथं तू तुझा बी असाच मर्डर करीन चल म्हातारे, सुन बाई नको मारू भाल्या ह्या वेळेस आहे ना गावाला माझ्याशिवाय पर्यायच नाही तुम्ही मला सरपंच करा सपोर्ट करा मला तुम्ही. गावचं करायला. काय रे पुरी एवढी घाबरत आली अरे मी त्यांनी तीन भाऊच्या घरी गेलते हा. त्याची बायको ना त्याच्या आईला लय मारित होती म्हणत होती की मर्डरच करीन मला अरे तिची बाई काय तशी सांगत- वाटत होती अरे नाही बाबा मी दर 4 दिवसाला जाते नितीनचा फोन आल्यावर ही पोरगी काही सांगायची आज तिला जीव नाही लागली अरे. गोळ्या औषध वेळा औषध मी त्यांच्या घरी गेलते आणि अगे, ती काही आहे, सांगत त्या- नाही. तिची- अरे, ही पोर. हा. ती लय जणांच्या काही घरी मांडी सांगत लावली, बाबा. पोर बावळट, पोर हिच्या लग्नात लागली. मग मी तेच सांगत अरे मी आहे. खरं सांगते अगे नाही बाई आम्हाला माहिती आहे ती कशी आहे तू जा तू काम धंदा बघ जा ही पोर काय मर जा म्हणायची आणि नितीन येणार आहे ना आज जणू 13 तारीख मी तारीख मांडली अच्छा आहे. काय टेन्शन नाही खर्च झाला वडनेरपेक्षा ना निघूनला मटण कवाच असते टेन्शन आहे अरे नितीन पैशाला माणूस आहे जॉब आला माणूस आहे पैसे लयची गाड असतात असू दे आपल्याला चांगलं आहे. नाही काय नाही चिंगाड नितीन? असतात पैशावाले माझं चिंगाड असतात बरोबर आहे अरे नाही रे दोस्त. नाही बाबा तू अरे. ही वाट लोकांना जायला यायलाय मी वाट सोडत जा का आलं की चला आलं की चला पार्टी अरे ते मरू दे. जाऊचं. खर्चाचं आपलं कसं काय ते सांग पहिलं तुम्ही बरोबर मुद्द्यावर हात घालता हा
काय पगार झालाय, हा. पैसे आणलेत, फक्त घरी जाऊ द्या, आईला तोंड दाखवू द्या, बायकोला तोंड दाखवतो की मग मी फ्रेश बरं जाऊ ना. चला चल तू या घरी. चला, आपण बी वहिनीला भेटून येऊ. नाही नाही तुम्ही नाही, मीच येतो भेटून, तुम्ही फक्त माझ्या मागे या. हा, चला. सगळे आपण बी जाऊ द्या. अरे याचा खर्च याच्या मागे माझा खर्च- पण. हे कस काय आली चला न सांगता. चला कसं आहे, असं झालं कधी घरी पोचन, घरी कधी पोच ना तो काय याला म्हणतात बायको आल्या आल्या बाईने पाणी दिलं. हा मग ते सगळं आई कुठे? तुम्ही कस काय? आई आहो आई नाहीत घरात. का? आहो त्यांच्या मैत्रिणी चालल्या होत्या पंढरपूरला हम्म. 2-4. मग म्हणल्या मला पण जायचंय. धर रे, काय म्हणली? अहो पंढरपूरला गेल्यात. तो काय डोकं बिका जागा आहे का? तुला मी काय म्हणलो होतो, आईला लक्ष दे, गावाच्या बाहेर नको जाऊन देऊ. पंढरपूरला गेली म्हणजे? अहो मी काय म्हणलं त्यांना, नका नका जाऊ, पण त्या म्हणल्या नाही, ह्या वर्षी तरी मला पंढरी करू दे. अरे पण मला एकदा फोन तरी करायचा ना, ती जाणार आहे का नाही जाणार आहे? नित्या तुम्ही काय कोंबड्या बिबड्या बाळा घरी? नाही बाबा. मी खुडखुड काय करा तुला आवाज येतोय? आवाज आ. काहीतरी बरं का. भाऊजी कोंबड्या कशाच्या? मग काय नाही ते मांजर पिंजर असल. मला काय कळा मी. मांजर होती कुठे? आ आई हे काय लावले आई तुम्ही? काय एवढं म्हणत होती, ते तर खरं आहे. हा ना. मला तरी आधी डाऊट होता, तुम्ही माझं ऐकलं नाही. आपण त्या पोरी विश्वास नाही ठेवला. आई, 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 आई. काय गे हे? तुला ना कोणी केलं आई हे? हा आई पंढरपूरला गेली का? तुझ्या बापाची वारी होती का पंढरपूरला? हा ह्याच्यामुळे मला लग्न नव्हतं करायचं. घे लग्न कर, लग्न कर. आपल्याला लक्ष द्यायला लागलं तर आपण हा ना, त्या मग. विश्वास नाही ठेवला यार. वाटलं नव्हतं आम्हाला अशी असेल. काय कमी पडलं का तुला? काय दिलं काय? तुला कमी काय आहे? पण दिलं काय? 4 दिवस नाही राहिले लग्न झाल्यावर, येतात जातात 1 दिवस. काय कशासाठी जायचं? या म्हातारीची सेवा करायसाठी? ए म्हातारी माणसं ना तिला, ती आई आहे माझी. आई तर घ्या डोक्यावरून मिरवा. घेईन मी, मिरवीन. नव्हतं राहायचं ना तर घरी जायचं निघून, माझ्याकडे यायचं. यायचं होतं ना, पण नेलं तर पाहिजे ना मला. बाप मानला, आता तुझं 30 सासर आहे, तिथंच राहायचं. तुम्ही द्यायचं हाकलून, त्यांनी द्यायचं हाकलून, मी जायचं कुठं? अरे तू कुठेही जा ना, पण माझ्या आईने काय केलं तुला? का सासूरच केलं का तिने? सासरवास नाही, या म्हातारी मला इथं राहा. होय नीट बोलायचा. येड्यावर न करू, समजून सांगू तुझ्या बापाला भाऊ. काय सांगाय समजून? मी सांगत होतो ना लग्न नाही करायचं, गप बसलो होतो ना, मी जॉब करत होतो ना. आयुष्याचं वाटोळ करून टाकलं तुम्ही माया. तिला शब्दाने दुखवलं नव्हतं रे दादा, ती मला लय त्रास द्यायची, याला बी नाही सांगितलं मी, तुला नाही. तिला दोष देऊन काय उपयोग आहे सांग ना. मी म्हणत होतो नाही लग्न करायचं, आई तू आहे तोपर्यंत मी राहीन ना. अरे नितीन, मी आलो तर तिने सांगितलं नाही मला अक्कानी, म्हणजे सगळं चांगलं आहे. कसं सांगू दादा, माझ्या घरातली इज्जत मी चौट्यावर मांडू का? आम्ही आलो तरी आम्हाला जरी मावशी थोडीशी कल्पना दिली असती ना, आम्ही सुद्धा काहीतरी करायचा प्रयत्न केला असता ना. मला सांगायचं होतं पोरांनो, म्हणजे तुम्ही याला फोन करून सांगितलं असतं, याला तिकडे त्रास झाला असता. नाही आता त्रास झाला नाही. अहो काय सांगता सर, नितीनची बायको आम्ही सांग देवासारखी सगळ्यांना सांगतोय, नितीनच्या बायकोने आईला चांगली दाबून तर ठेवल्या घरात. अरे मग चांगली जपतील म्हातारी. कशाची जपतील? दाबून ठेवलं घरात. दाबून ठेवलं घरात. तरच करते म्हातारीला एका दावण तेन. दाबीने घालून टाकली. हा. तू बघितली होती रे पोरगी? खरं एवढी एवढी तुला मस्ती. आता तुझ्या आईला भानशील का, मारशील का? तुला आई आहे का? अरे हिला आईच नाही. माझ्या आई काय अशी नाही करणार? करणार. हा? अरे नवरीची आई आणि आपली आई वेगळी आहे का? तुला लाज कशी नाही वाटली? तिच्या बापाला माहिती आहे का? आता ज्या पोराच्या आईला एवढा त्रास ती सांभाळेन का तुला? आता काय करशील? कुठे जाशील? काय मग राहशील काय इथून पुढे तरी नीट? विषय संपला आता. म्हणजे मला आयुष्यात कुणीच नकोय, पाहिलं का? मला बायको नकोय, मला विषय संपला, कुणीच बोलायचं नाही. अरे नितीन, आपण समजून- मामा नितीन, अरे मी सांगितलं ना, मला बायको नकोय, आणि तू आहे ना तोंड काळ करायचं, माझ्या आयुष्यात परत यायचं नाही. नितीन, अरे या गोष्टी चालू जायचे, समजून ए. घ्यायच्या. बघ बाबा, मला वाद घालायचा नाहीये, मला फक्त माझ्या आईसाठी राहायचं बस, मला कुणीच नकोय. तू नको घाबराय, मी आहे. दादा तू आता आला नसतं तर मी खरंच खुराड्यात मरून गेले असते रे.
बिना अन्न पाण्याची 4 दिवसापासून घरात मला बांधून ठेवलंय तिने. असलं पुरी काय राव, युद्ध काकरी. काय किती जगात बारीक काय? सारीक होत असते पण अगदी बांधून ठेवली सासू. मरून गेले असते रे दादा मी. हा. तुम्ही लक्षात लोक सांगतात आपल्याला एवढी चांगली सुनील आज काय करते. नाही बघू त्या पुरीचं काय करायचं. मी आता वर्क फ्रॉम होम घेतलाय. मी घरी बसूनच काम करणार आहे. मी त्यासाठी चालतो. पण इथं आज होईल मला वाटलं नव्हतं. आता इथंच राहणार आहे 24 तास. घरूनच काम करणार. मला सोडून कुठं जाऊ नको दादा, मी मरून जाईल. ए आई त्या पुरीकडे बघा ना, रस्त्याने परत काय करायची बारव. तिच्या घरी बापाकडे नेऊन घाला तिला. तुम्ही बघतो. चल तू नको टेन्शन घे. जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत रडायचं. हे दिन ना, घरी घेऊन जा. हा जातो. चल पहिलं काय तर खाऊन घे. जाईल कुठं